प्रश्न तुम्हाला आठवत असेल. काल काय प्रश्न होता की किती नंबर्स इथले 300 आणि 400च्या मध्ये आहेत, म्हणजे 300 पेक्षा जास्त आणि 400 पेक्षा कमी असे नंबर कोणते कोणते आहेत. तर साधारण तसे नंबर म्हणजे कोणते कोणते हे आता आपण बघूयात. ओके, तर 300 नंतर लगेच कुठला नंबर येतो? 301 येतो. तर 301 to 310, मग 311 to 320 असं करत करत 391 to 400 हे सगळे नंबर, म्हणजे 400 नाही तर 399, 301 to 399 हे नंबर 300 आणि 400च्या मध्ये येतात. ओके, कळालं? आता एखादा नंबर 300 आणि 400च्या मध्ये आहे का नाही हे कसं ओळखायचं सांगू? एखादा नंबर 300 आणि 400 यांच्यामध्ये आहे का नाही हे कसं ओळखायचं? तर त्याची हंड्रेड्स प्लेस चेक करायची. ओके, त्याची कुठली प्लेस चेक करायची? 100th प्लेस चेक करायची, 100ची प्लेस चेक करायची. जर का त्याच्यात 100च्या प्लेसमध्ये 3 असेल तर तो 300 आणि 400च्या मध्ये आहे. कुठल्याही नंबरची कुठली प्लेस चेक करायची? 100ची प्लेस चेक करायची. कुठल्याही नंबरची कुठली प्लेस चेक करायची? 100ची प्लेस चेक करायची. ओके, जर का 100च्या प्लेसमध्ये 3 असेल, 100च्या प्लेसमध्ये 3 असेल तर तो नंबर 300 आणि 400 यांच्यामध्ये येतो. आता इथं कुठला नंबर आहे? 500. ओके, इथं कुठला नंबर आहे? 500. तर हा 300 आणि 400च्या मध्ये येईल का? कशावरनं नाही येणार? कसं काय येणार? त्या नंबरची 100ची प्लेस चेक करायची. 500 मध्ये 100च्या प्लेसला काय आहे? 5. मग ते 3 आहे का? नाही. तर मग हा 300 आणि 400च्या मध्ये येईल का? नाही. कोणत्याही नंबरची 100ची प्लेस चेक करायची. 100च्या प्लेसमध्ये जर का 3 असेल तर तो नंबर 300 आणि 400च्या मध्ये येईल. ओके, आता नेक्स्ट नंबर आहे 375. हा 300 आणि 400च्या मध्ये येईल का? 375 हा नंबर 300 आणि 400च्या मध्ये येईल का? तर कुठल्याही नंबरची 100ची प्लेस चेक करायची. कुठल्याही नंबरची 100ची प्लेस चेक करायची. जर का 100च्या प्लेसला 3 असेल तर 100च्या प्लेसला 3 असेल तर तो नंबर 300 आणि 400च्या मध्ये येतो का? येतो. 100च्या प्लेसमध्ये जर का 3 असेल तर तो नंबर 300 आणि 400 यांच्यामध्ये येतो. मग 375 300 आणि 400च्या मध्ये येईल का? हो, येईल. त्याच्यानंतर 338. ओके, 338 हे 300 आणि 400च्या मध्ये आहे का? हां, आता कुठल्याही नंबरची कुठली प्लेस चेक करायची? 100ची प्लेस चेक करायची. आणि जर का 100च्या प्लेसमध्ये 3 असेल तर तो नंबर 300 आणि 400 मध्ये येतो का? येतो. मग 338 300 आणि 400 मध्ये येणार का? येणार. आता 200, पुढचा नंबर आहे 200. 200 हा 300 आणि 400च्या मध्ये येणार का? नाही. का नाही येणार? कारण त्याची 100ची प्लेस चेक करायची. जर का तिथं 3 नाहीये तर तो 300 आणि 400च्या मध्ये येणार का? नाही येणार. तसंच 236 नाही येणार. व्हेरी गुड. आता 399 येणार. करेक्ट. आता 350 येणार का? येणार. करेक्ट. आता 500 येणार का? नाही येणार. करेक्ट. ओके, आता तर इथले नंबर कोणते कोणते येत आहेत 300 आणि 400च्या मध्ये ते आपण चेक करू. ओके, हां, तर आपण सर्कल करू. 375 येणार का? येणार. 338 येणार का? येणार. 200 येणार का? 236 येणार का? 399 येणार का? येणार. 350 येणार का? येणार. आणि 500 येणार का? नाही येणार.
मग किती नंबर झाले 1 2 3 4 4 नंबर आर बिटवीन 300 अँड 400. मग इथं सी ऑप्शनला टिक करायची. ओके. आता तसंच आता याच्यातले तुम्ही मला सांगा याच्यातले कुठले नंबर 200 आणि 300 ह्यांच्यामध्ये आहेत ते सांगायचं बरं का. आहे का नाही हा नंबर 200 आणि 300च्या मध्ये. 225 325 496 296 326 450 250 350 270 280. तर आता ह्याच्यातले कुठले नंबर 200 आणि 300 यांच्यामध्ये आहेत ते मला सांगायचं. 225 येणार का 200 आणि 300च्या मध्ये. आता जेव्हा 200 आणि 300च्या मधले नंबर आपल्याला चेक करायचे. नाही येणार हे. का बरं. कारण त्याला 3 नाही आहे. 3 नाही पण आता 2 आणि 3च्या मधले चेक करायचे. हे बघ हा आता 200 नंतर 200 नंतर काय येणार 201 299 सगळे नंबर 200 आणि 300च्या मध्ये येणार. हे बघ 200च्या नंतर काय येतं 201 आणि 299 नंतर 299 ह्याच्यानंतर काय येतं 300. तर 201 आणि 299 ह्याच्यामधले सगळे नंबर 200 आणि 300च्या मध्ये येणार. त्याच्यामुळं एखादा नंबर 200 आणि 300 यांच्यामध्ये आहे का नाही हे चेक करायसाठी काय करायचं त्याच्या 100th प्लेसला 2 आहे का हे चेक करायचं. आता मला सांग ह्याच्या 100th प्लेसला 2 आहे का आहे. मग हा 200 आणि 300च्या मध्ये येणार का येणार. आता ह्याच्या 100th प्लेसला 2 आहे का नाही. मग हा 200 आणि 300च्या मध्ये येणार का नाही येणार. ओके. ह्याच्या 100th प्लेसला 2 आहे का नाही. मग हा 200 आणि 300च्या मध्ये येणार का नाही येणार. ह्याच्या 100th प्लेसला 2 आहे का मग हा 200 आणि 300च्या मध्ये येणार का येणार. व्हेरी गुड. ह्याच्या हा नाही येणार. हा नाही येणार. हा येणार. हा नाही येणार. हा येणार. हा येणार. आता अजून एक मेथड आहे. ओके. हे तर रफली बघायचं झालं. आता ॲक्च्युअल डिटेलमध्ये बघायचं असेल तर कुठलाही नंबर 200 पेक्षा बिग आहे का स्मॉल आहे ते चेक करायचं. जर का नंबर आता एक्स हा नंबर आहे हा क्वेश्चन विचारलेला नंबर आहे. हा जर का 200 पेक्षा बिग असेल आणि एक्स हा नंबर 300 पेक्षा स्मॉल असेल तर एक्स हा नंबर 200 आणि 300च्या मध्ये येतो. ओके. तो नंबर आता नंबर बिग आहे का स्मॉल आहे हे कसं चेक करायचं. ओके. बघू आता आपण. आता 225 आणि 200 याच्यामध्ये 200 पेक्षा बिग आहे का 225 हे कसं चेक करणार. दोन्हीची आधी 100th प्लेस चेक करायची. 100 प्लेस तर दोन्हीची सेमच आहे. मग आता 10th प्लेस चेक करायची. तर 10th प्लेस कुणाची बिग आहे 225ची का 200ची 225ची बिग आहे. मग बिग कुठला नंबर झाला 225. ओके. मग 225 हा 200 पेक्षा बिग आहे. आणि आता आपल्याला चेक करायचं आहे की 225 हा 300 पेक्षा स्मॉल आहे का. ओके. मग आपण 225 लिहू इथं आणि इथं 300 लिहू. ओके. मग आता दोन्हीची आपल्याला 100th प्लेस चेक करायची. कुणाची 100th प्लेस बिग आहे 100th प्लेसला इथं काय आहे 2 आहे. 100th प्लेसला 2 आहे आणि ह्याच्या 100th प्लेसला काय आहे 3. मग कोणता नंबर बिग झाला 100th प्लेसला 100th प्लेसला फक्त सांग ना. हा नंबर बिग आहे 2 बिग असतं का 3 बिग असतं 3 बिग असतं. मग कुठला नंबर बिग झाला 300 बिग झाला. त्यामुळं एक्स हा नंबर आहे ना 225 हा 200 पेक्षा बिग आहे आणि 300 पेक्षा स्मॉल आहे म्हणून तो 200 आणि 300 यांच्यामध्ये येणार. 200 आणि 300 यांच्यामध्ये
येणार. आता कळलं का तुला काय शिकवलं ते? हे बघ 3 डिजिट नंबर विच वन इज स्मॉल अँड विच वन इज बिग कसं चेक करायचं? 125 आणि 200 याच्यामध्ये इकडे लक्ष द्या. 125 आणि 200 याच्यामध्ये कुठला नंबर बिग आहे कुठला नंबर स्मॉल आहे? या दोन्हीमध्ये कुठला नंबर बिग आहे कुठला नंबर स्मॉल आहे? कसं चेक करणार? या दोन्हीमध्ये दोन्ही सेमच आहे. हा, आता ह्याची 100 प्लेस चेक करायची, याची 100 प्लेस चेक करायची. कुणाची 100 प्लेस बिग आहे? 200. 200ची. मग कुठला नंबर बिग झाला? 200 बिग झाला. आता 225 आणि 230 याच्यातली कुणाची याची 100 प्लेस काय आहे? याची 100 प्लेस काय आहे? 202 आणि याची 100 प्लेस काय आहे? 2. मग दोन्हीच्या 100 प्लेस मधलं कुठलं बिग आहे? सेमच आहेत. मग 100 प्लेस सेम असेल तर 10 प्लेस चेक करायची. याची 10 प्लेस आहे 2 आणि याची 10 प्लेस आहे 3. मग कुणाची 10 प्लेस बिग आहे? 10 प्लेस बिग कुणाची? 2 बिग आहे का 3 बिग आहे? मग कुणाची 10 प्लेस बिग आहे या दोन्हीमध्ये? ही बिग आहे. म्हणून मग कुठला नंबर बिग झाला? 230 बिग झाला. करेक्ट. आता समजा इथं आहे 527 आणि इकडं आहे 525. तर आता ह्या दोन्हीतला कुठला नंबर बिग आहे कुठला नंबर स्मॉल आहे ते चेक करू. ओके आपण. तर आता ह्याच्यातला कसं चेक करणार? पहिले 100 प्लेस चेक करायची. पहिले कोणती प्लेस चेक करायची? 100 प्लेस चेक करायची. मग सांग बरं ह्यांच्यातल्या 100 प्लेसला काय येतं दोन्हीमध्येही? सेमच आहे. ह्याच्या 100 प्लेसला 5 आहे, याच्या 100 प्लेसला 5 आहे. मग ह्याच्या मग 10 प्लेस चेक करायची. याच्या 10 प्लेसला काय आहे? 2 आणि याच्या 10 प्लेसला काय आहे? 2च आहे. मग तेही सेम आहे. मग आता तेही सेम असेल तर काय करायचं? 1 प्लेस चेक करायची. आता याच्या 1 प्लेसला काय आहे? 7 आणि याच्या 1 प्लेसला काय आहे? 5. मग कुठला नंबर बिग झाला? 7 आणि 7. मग 7 बिग आहे म्हटल्यावर कुठला नंबर बिग झाला? हा नंबर बिग झाला. करेक्ट. आता ही पद्धत कळाली. आता ह्या पद्धतीने आता मगाशीचे जे नंबर आहेत ना ते कोणत्या क्रायटेरियात चेक करायचे? हा एक्स हा नंबर आहे ना समजा, तर तो 200 पेक्षा तो नंबर 300 पेक्षा स्मॉल 300 पेक्षा बिग पाहिजे. आता एखादा जो इथं क्वेश्चन मध्ये नंबर विचारला आहे ना तो नंबर 300 पेक्षा बिग पाहिजे. ओके. आणि तो नंबर 400 पेक्षा स्मॉल पाहिजे. ओके. सॉरी, तो नंबर 400 पेक्षा स्मॉल पाहिजे. कळालं का? इथं काय विचारलंय? नंबर 300 आणि 400च्या बिटवीन आहे का नाही ते चेक करा. नंबर 300 आणि 400च्या बिटवीन आहे का नाही ते चेक करा. ह्याचा अर्थ काय? नंबर 300 पेक्षा बिग पाहिजे आणि 400 पेक्षा स्मॉल पाहिजे. आता तिथं नंबर दिलाय त्यांनी 500. ओके. नंबर कुठला दिलाय? 500. आता 500 आणि 300 ह्याच्यातला बिग नंबर कोणता आहे? कसं काढणार? 500 बिग आहे. मग 500 बिग आहे म्हणजे इथं एक्स समजा 500 आहे तर तो 300 पेक्षा बिग आहे का? आहे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते. ही कंडिशन बरोबर आहे. हा. आता पुढची कंडिशन चेक करायची म्हणून लगे आन्सरला सर्कल करायचं का? नाही. पुढची कंडिशन चेक करायची. आता 500 हा 400 पेक्षा स्मॉल आहे का? पुढची कंडिशन काय आहे? 500 आणि 400 मध्ये स्मॉल काय आहे? 500 आणि 400 मध्ये स्मॉल काय आहे? 500 स्मॉल आहे का? कसं चेक करणार? 400 स्मॉल आहे का बिग आहे? स्मॉल आहे. ओके. मग आपण आपली इथं काय कंडिशन विचारली आहे? 500 बिग आहे ना 400 पेक्षाही. मग हे बघ इकडे लक्ष द्या. नंबर हा
300 पेक्षा बिग आहे, पण 400 पेक्षा स्मॉल आहे का? इकडे बघा, नंबर 400 500 हा नंबर 400 पेक्षा स्मॉल आहे का? इथे बघून सांग. इथे बघितलं का 500 हा 400 पेक्षा स्मॉल आहे का? पाहिलं मी. I 400 स्मॉल आहे का बिग आहे? स्मॉल. हा, आणि नंबर 400 पेक्षा स्मॉल पाहिजे तरच ही कंडिशन आपली सॅटिस्फाय होती. मग 500 हा 400 आणि 300 च्या मध्ये येतो का? नाही येत. या कंडिशन मध्ये 500 हा नंबर बसत नाही, म्हणून 500 येणार का याच्यामध्ये? नाही. आता तसंच हे बघ काय कंडिशन आहे. नंबर हे बघ काय कंडिशन आहे. नंबर हा 300 पेक्षा बिग पाहिजे आणि 400 पेक्षा स्मॉल पाहिजे. ओके, आता इथं नंबर आहे 375. ओके, आता हे बघा 300 आणि 400. आता सांगा मला हे बरोबर आहे का? 300 हे 375 पेक्षा स्मॉल आहे का नाही चेक करायचंय आपल्याला. हो नाही म्हणू नको डायरेक्ट. 100 प्लेस चेक करायची. ह्याची 100 प्लेस चेक केली, ह्याची 100 प्लेस चेक केली. सेम आहे का? सेमच आहे. आता ह्याची 10 प्लेस चेक केली, ह्याची 10 प्लेस चेक केली. कुणाची बिग आहे? बिग कुठला नंबर आहे? 7 बिग आहे. मग हे साईन दिलंय ते बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. आता हे चेक करायचं, हे बरोबर आहे का हे चेक करायचंय आपल्याला. ठीक आहे, चेक करायचंय. आता ह्याच्या 100 प्लेसला काय आहे आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? 4. मग कुठला नंबर बिग आहे? 4. मग हे साईन दिलंय हे बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे ही पण कंडिशन बरोबर आहे. म्हणजे आपलं पूर्ण इक्वेशन बरोबर आहे. म्हणजे 375 हा 300 आणि 400 च्या मध्ये येणार. करेक्ट. आता आपण चेक करू 338. ओके, तर इथं 300 लिहू, इथं 338 लिहू आणि इथं 400 लिहू आणि हे आपले साईन्स देऊ. ओके, आता मला सांगा याच्यामध्ये 338 300 पेक्षा बिग आहे का? हे इथे साईन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे का हे आपल्याला चेक करायचंय. तर ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? 3 आहे. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? 3च आहे. सेमच आहे. आता ह्याच्या 10 प्लेसला काय आहे? 0 आहे. आणि ह्याच्या 10 प्लेसला काय आहे? 3. मग कुठला नंबर बिग झाला? 3 बिग आहे. म्हणजे हा नंबर बिग झाला 300 पेक्षा. म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. बरोबर आहे ना इथपर्यंत? हो. आता हा नंबर ह्याच्यापेक्षा 400 पेक्षा स्मॉल आहे का हे आपल्याला चेक करायचंय. ओके, हा नंबर 400 पेक्षा स्मॉल आहे का चेक करायचंय. मग आता 100 प्लेस चेक करायची. ह्याच्या 100 प्लेसला काय येतं आणि ह्याच्या 100 प्लेसला काय येतं? 4. मग कुठला नंबर बिग झाला? 400 बिग झाला. मग हा दिलेला सिम्बॉल बरोबर आहे का? बरोबर आहे. मग हा पण बरोबर आहे. म्हणजे पूर्ण इक्वेशन बरोबर आहे. म्हणजे 338 हे 300 आणि 400 च्या मध्ये येतं. आता पुढचा नंबर आहे 200. ओके, 200चा आपल्याला चेक काय करायचं आहे? तो 300 पेक्षा बिग आहे का आणि 400 पेक्षा स्मॉल आहे का हे चेक करायचं आहे आपल्याला. हे बरोबर बसत नाही, चेक करायचं आहे आपल्याला. ओके, आता ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? 3. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? मग कुठला नंबर बिग आहे? 3 बिग आहे. आणि इथं दाखवलं, इथं सिम्बॉल प्रमाणे काय दाखवलंय? 2 बिग दाखवलंय. म्हणजे हे काय आहे? रॉंग आहे. हे रॉंग आहे. म्हणजे 200 हा 300 आणि 400 च्या मध्ये येत नाही. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 236. ओके, आता हा नंबर चेक करायचा आपल्याला की 300 आणि 400 ह्यांच्या मध्ये येतो का. ओके, आता ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? 3. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे? 2. मग कुठला नंबर बिग झाला? 3 बिग आहे. म्हणजे कसं पाहिजे? हे असं पाहिजे. म्हणजे 236 300 आणि 4 रॉंग आहे. हे रॉंग आहे. हे रॉंग आहे.
म्हणजे 236 हा 300 आणि 400च्या मध्ये येत नाही. त्याच्या नंतरचा नंबर आहे 399. आता तो चेक करायचा आपल्याला 300 आणि 400च्या मध्ये येतो का. ओके, तर आता आपण ते चेक करू. ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 3. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 3 same. 3 सेमच आहे. ह्याच्या 10 प्लेसला काय आहे 0. 0 आणि ह्याच्या 10 प्लेसला काय आहे 9. मग कुठला नंबर बिग झाला हा नंबर. करेक्ट. हे करेक्ट आहे. हे इथपर्यंत बरोबर आहे. आता हे इक्वेशन बरोबर आहे का चेक करू. ओके, ह्याच्या 100 प्लेसला काय आहे ह्याच्या 100 3. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 4. 4. ओके, मग ह्याच्या 100 मग कुठला नंबर बिग झाला 339. 400. 400 बिग. करेक्ट. हे इक्वेशन करेक्ट आहे. म्हणजे 399 हा 300 आणि 400च्या मध्ये येणार. कळलं आता कसं चेक करायचं ते. आता आपण चेक करू पुढचा नंबर 350. ओके, 350. आता तो 300 पेक्षा बिग आणि 400 पेक्षा स्मॉल आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, आता एकच करायचा मग बस. एक अजून 500 राहिलाय ना. आता ह्याच्या 100 प्लेसला काय येतं 3. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय येतं 3. ह्याच्या 10 प्लेसला काय येतं 0. आणि ह्याच्या 10 प्लेसला काय येतं 5. मग कुठला नंबर बिग झाला 300. बिग नंबर कुठला झाला 350. कारण त्याच्या 10 प्लेसला 5 आहे. 5 हे 0 पेक्षा बिग असतं ना, म्हणून 350 हा बिग झाला. म्हणजे करेक्ट साइन. हे साइन करेक्ट आहे. आणि आता 350 आणि 400 याच्यामध्ये चेक करू की कुठला नंबर बिग आहे. ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 3. आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 4. मग स्मॉल आहे. हे बरोबर आहे का बरोबर आहे. म्हणजे हे करेक्ट आहे. म्हणजे 350 300 आणि 400च्या मध्ये येणार. आता पुढचा नंबर आहे 500. ओके, 500. आता तो 300 आणि 400च्या मध्ये येतो का नाही ते आपण चेक करू. 400 नाही का इथं. हां, आता याच्या 100 प्लेसला काय आहे आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 5. मग कुठला नंबर बिग झाला 3. 3 आणि 5 मध्ये कुठला नंबर बिग झाला 300. 400. 400चं विचारलंच नाही. 500 बिग आहे. 5 बिग आहे की नाही. मग हे कंडिशन बरोबर आहे का बरोबर आहे. हे इक्वेशन इथपर्यंत बरोबर आहे. आता 400 आणि 500 ह्याच्या 100 प्लेसला काय आहे ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 5 आणि ह्याच्या 100 प्लेसला काय आहे 4. मग कुठला नंबर बिग झाला 4 बिग आहे का 5 बिग आहे का 5 बिग आहे. आणि इथं काय दाखवलंय 4 बिग दाखवलंय. मग हे काय आहे रॉंग आहे. म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे 500 हा 300 आणि 400च्या मध्ये येत नाही. हां, रॉंग साईन. हे रॉंग आहे. म्हणजे कळलं हे कसं सॉल्व करायचं. कळलं कुठला नंबर 300 आणि 400च्या मध्ये येतो हे कसं सॉल्व करायचं हे कळलं का कळलं नक्की. कळलं. हां.